नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली। अनेक जिल्ह्यामध्ये अतिदुष्काळ जाहीर झाला, अनेक तालुके अनेक मंडळ यामध्ये पात्र झाले, दुष्काळाची मदत जाहीर झाली। मदत जाहीर झाल्यानंतर मदतीच्या याद्या देखील प्रकाशित करण्यात आल्या आणि याद्या प्रकाशित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना 8,500, 8,300, 8,500 रुपये हेक्टरी अशी मदत ही जाहीर करण्यात आली। शेतकऱ्यांना केवायसी करायची सांगण्यात आली। याद्या ह्या जाहीर करण्यात आल्या, केवायसी करा म्हणून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आणि केवायसी केल्याशिवाय पैसे खात्यात जमा होणार नाही। परंतु आता अडचण अशी झालेली आहे की दुष्काळ तर पडलेला आहे, परंतु दुष्काळात 13वा महिना झालेला आहे। ते म्हणजे असं की याद्या आलेल्या आहे, पैसे आलेले आहे, परंतु केवायसी करायची, ती केवायसीची साईट ही बंद आहे। गेल्या अनेक दिवसापासून जी आहे ती केवायसीची साईट बंद आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी करायचं काय, कोणाकडे तक्रार करायची, याचं काही तक्रारीसाठी काही टोल फ्री नंबर नाही किंवा कोणते ऑफिस नाही आहे। फक्त शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। या सीएससी केंद्रावरून त्या सीएससी केंद्रावर फक्त शेतकरी चक्रा मारत आहे, कारण वेबसाईट ही अनेक दिवसापासून बंद आहे आणि आता निवडणुका असल्यामुळं नेते असो किंवा प्रशासन असो ते निवडणुकीमध्ये मशगूल आहे, ते निवडणुकीमध्ये व्यस्त आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दखल आता कोण घेणार हा एक मोठा बघण्यासारखा प्रश्न आहे की जे पोर्टल आहे ते पोर्टल कधीपर्यंत सुरू होणार, अजूनपर्यंत याबाबत कोणी कधी सुरू होणार, काय होणार याचं कोणत्याही प्रकारचं अपडेट हे कोणाकडून मिळत नाही आहे। शेतकऱ्यांना आलेली जी मदत आहे ना आता गरजेच्या वेळी, कारण शेतकऱ्यांना आता याची गरज आहे या पैशाची, कारण दुष्काळ झालेला आहे, त्यामध्ये रब्बीचा हंगाम शेतकऱ्याचा वाया गेलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने ही मदत जाहीर करण्यात आली होती। परंतु आता जे केवायसी हे होतच नाही आहे, बरेच दिवसापासून ही वेबसाईट बंद आहे आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेल्या आहे 22, 23, 24 तारखेपासून मागच्या महिन्याच्या, त्या शेतकऱ्यांची देखील रक्कम अजूनपर्यंत खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे। तसं बघितलं तर नियमाप्रमाणे केवायसी केल्यानंतर 72 तास किंवा 48 तासाच्या आतमध्ये जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे। परंतु आता ही रक्कम दिसत आहे, किती आलेले आहे काय आलेले आहे, परंतु त्याचा काही फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही आहे। अडचणीच्या वेळेस ते पैसे शेतकऱ्यांच्या कामी पडत नाही आहे। तर आता केव्हा केवायसीची वेबसाईट केव्हा सुरू होणार हे आता बघण्यासारखं असणार आहे। याबाबतचं कोणत्याही प्रकारचा अपडेट आपल्याला मिळाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच ते अपडेट देऊ। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।